नमस्कार मित्रांनो, आपली शेती डिजिटल शेती या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे। आज रविवार 21 जानेवारी 2024 आपण आज महाराष्ट्रातील हवामान विभागाचा अंदाज घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून नवीन नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। आणि हा मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा, कारण की महत्त्वाचे अपडेट देत आहे। जसं की आपल्याला माहीत आहे की मित्रांनो, काल महाराष्ट्रातील काही भागांमध्ये पाऊस पडलेला आहे। आजसुद्धा महाराष्ट्रातील काही भागामध्ये पाऊस पडण्याची शक्यता दाट आहे। जर आपण पाहायला गेलो तर विदर्भ साईडला जर बघायला गेलो तर आपल्याला स्क्रीनवरती दिसेल की चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आजसुद्धा अवकाळी पाऊस पडण्याची जोरदार शक्यता दिसत आहे। चंद्रपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये आपल्याला हा पाऊस दिसत आहे। सोबतच जर पाहायला गेलं तर आपण गोंदिया जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला थोड्याफार प्रमाणात पाऊस दिसत आहे। सोबतच भंडारा जिल्ह्याला सुद्धा पावसाचा फटका बसण्याची दाट शक्यता आपल्याला दिसत आहे। जर आपण पाहत असाल तर शेजारीच लागून असलेल्या गडचिरोली जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला जोरदार असा पावसाचा फटका बसताना दिसत आहे। जसं आपण पाहत असाल स्क्रीनवरती तर सीमालगतच्या भागांमध्ये जोरदार पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे। आज दुपारून हा पाऊस असेल, दुपारून 1-1:30च्या सुमारास हा पावसाला सुरुवात होईल। मध्यम ते चांगल्या स्वरूपाचा हा पाऊस असेल मित्रांनो। जर आपल्याला जर दिसत असेल स्क्रीनवरती तर कळेल आपल्याला की चंद्रपूर, नागपूरचा काही भाग, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली या भागामध्येच आपल्याला पाऊस थोड्याफार प्रमाणात दिसत आहे। अवकाळी पाऊस हा पडताना आपल्याला दिसत आहे। जर आपण पाहिलं गेलं तर उमरखेडमध्ये सुद्धा आपल्याला थोडासा असा पाऊस दिसत आहे। पावसाची तीव्रता एवढी नसेल उमरखेड भागामध्ये, पण थोडासा असा पाऊस पडताना आपल्याला दिसत आहे। तसंच जर आपण पाहिलं गेलो तर आपल्या स्क्रीनवरती दिसेल की आज अकोला, अमरावती या जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे। सोबतच चंद्रपूर जिल्ह्याच्या काही भागामध्ये सुद्धा ढगाळ वातावरण राहणार आहे। आपण जर पाहिलं गेलो तर नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला ढगाळ वातावरण हे दिसत आहे। सोबतच आपण साईडला जर पाहायला गेलो तर बीड जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये सुद्धा आपल्याला आज ढगाळ वातावरण दिसत आहे। बीड जिल्ह्यातील माजलगाव यामध्ये सुद्धा आपल्याला ढगाळ वातावरण दिसत आहे। सोबतच शेजारी असलेल्या परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला मित्रांनो ढगाळ वातावरण दिसत आहे। या भागामध्ये पावसाची शक्यता कमी असली तर ढगाळ वातावरण राहण्याची दाट शक्यता आहे। आज दिवसभर हे ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे। जर आपण स्क्रीनवरती पाहत असाल तर आपल्याला दिसेल की सोबतच लातूरच्या काही भागामध्ये सुद्धा आपल्याला ढगाळ वातावरण दिसत आहे। मित्रांनो, हवामानामध्ये होत असलेल्या बदलामुळे आपल्याला हा अवकाळी पाऊस दिसत आहे। अधिक काही माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून अपडेट मिळत राहतील।